नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो इंडिया यूट्यूब चॅनलवर मी वैभव दर्वे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे की आपण गव्हामध्ये जो तांबेरा रोग येतो त्याचे नियंत्रण कशा प्रकारे करू शकतो, त्याचबरोबर आपण तांबेरा रोगाचं नियंत्रण करून कशा प्रकारे अधिक उत्पन्न घेऊ शकतो हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मी शेतकरी मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा नक्कीच करा। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम तर तांबेरा रोग आपल्या गव्हामध्ये जेव्हा आपला गहू हा 7 ते 8 आठवड्यांचा होतो आणि अशा प्रकारे ओंबी लागायला सुरुवात होते, अशा कंडिशन मध्ये आपल्याला तांबेरा रोगाचा प्रसार हा आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, याच्या नियंत्रणासाठी नक्कीच आपण एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा इकडे वापर करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तांबेरा रोग हा बुरशीजन्य रोग आहे। कमी आर्द्रता म्हणजे जास्त जिकडे पाणी जसं पाणी अधिक पाणी देतो आपण आणि वातावरण हे एकदम प्रतिकूल कमी असतं, म्हणजेच 15-19 डिग्री 20 डिग्री या सेल्सिअस मध्ये असतं, अशा कंडिशन मध्ये तांबेरा रोगाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणावर वाढत असतो। आपल्या गव्हामध्ये जर दाटी असली त्या दाटीच्या स्वरूपातही तांबेरा रोगाचं प्रमाण हे अधिक वाढलं जातं। याच्या नियंत्रणासाठी नक्कीच चांगल्या बुरशीनाशकाचा वापर इकडे करणं अत्यंत गरजेचं आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला दोन कॅटेगरीची इकडे बुरशीनाशक सांगत आहे। एक म्हणजे एक नॉर्मल बुरशीनाशक आणि एक हायचे बुरशीनाशक, म्हणजे जे जास्त कंटेंट किंवा जास्त टॉपचे बुरशीनाशक, थोडेसे महागडे थोडेसे स्वस्त बुरशीनाशक। तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम तर आपल्या गव्हा या प्लॉटवर जर तांबेरा रोगाचा प्रसार हा कमी असेल तर निश्चितच आपण यामध्ये व्हिसाप या बुरशीनाशक सारख्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। त्याचबरोबर आपण M45 या बुरशीनाशकाचा सुद्धा इकडे वापर करू शकता मित्रांनो। त्याचबरोबर आपण झेनेब, हेक्झाकोनाझोल किंवा आपण प्रोपिकोनाझोल अशा प्रकारच्या अशा कंटेंट असलेल्या कोणत्याही कंपनीचं कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर इकडे करू शकता। पण मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेल की आपण व्हिसाप किंवा व्ही जजमेंट यांच्या इकडे वापर करावा, जर प्रमाण आपला प्रादुर्भाव कमी असेल तर। जर आपल्या गहू या प्लॉटवर तांबेरा रोगाचा प्रसार हा जास्त असेल मित्रांनो, तर नक्कीच तुम्ही थोडेसे महागडे बुरशीनाशकाचा यामध्ये विचार करावा। त्याच्यामध्ये तुम्ही आमिस्टर टॉप, बोनस, नेटिओ किंवा ट्रिडियम अशा बुरशीनाशकाचा इकडे वापर करू शकता। निश्चितच यांच्या स्प्रेइंगमुळे तुमच्या गव्हामध्ये जो तांबेरा रोगाचा प्रसार हा झालेला आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्यावर आपल्याला 100% नियंत्रण मिळवता येईल, आणि ते मित्रांनो अवघ्या 5 ते 7 दिवसात। तर मित्रांनो, हे जे सांगितलेले मी बुरशीनाशक आहे यांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर आपण आपल्या समोरच्या फवारणीमध्ये करावा। यांचे रिझल्ट तुम्हाला अप्रतिम असे पाहायला भेटणार आहे। नक्कीच मित्रांनो, त्यांच्या वापरामुळे आपल्या उत्पन्नातही वाढ होईल, आपल्या गव्हातील तांबेरा रोगाचा पूर्णपणे नायनाट झालेला आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला सुद्धा कमेंटमध्ये सांगा। काही तुमचे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा। समोरचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।